अब हमारे मध्य यानी कि हमारे बीच में उपस्थित हैं सहकारिता की धरती यानी महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी। उनसे मैं आग्रह करना चाहूंगी कि वो इस मंच पर पधारें और इस सभा में अपने विचार साझा करने का कष्ट करें। आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित या सहकारिता राष्ट्रीय परिसंवादामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे गृह आणि सहकारिता मंत्री आदरणीय अमितभाई शहाजी, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले केंद्रीय सहकारिता राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलजी, महाराष्ट्राचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटेजी, नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर, या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी मंत्रीगण, महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेले सहकार क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सहकार से समृद्धी अशा प्रकारच्या एका थीमवर हा राष्ट्रीय परिसंवाद या ठिकाणी आयोजित करण्यात आला। आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आपण सगळे साजरा करतो आहोत आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरा करण्याकरता महाराष्ट्रापेक्षा दुसरी भूमी कुठली महत्त्वाची असू शकते, कारण जवळपास 120 वर्षाचा सहकाराचा इतिहास या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। पण मला त्याहीपेक्षा अधिक आनंद या गोष्टीचा आहे की इतक्या मोठा इतिहास असलेल्या या सहकाराला केंद्र सरकारमध्ये वेगळं मंत्रालय नव्हतं, पण देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सहकाराची ताकद ओळखली आणि देशामध्ये पहिल्यांदा नवीन सहकारिता मंत्रालय तयार केलं। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट, ज्याला हिंदीत सोने पे सुहागा म्हणतात, या विभागाचं कार्य माननीय अमितभाई शहा यांना दिलं। अमितभाई हे केवळ एक उत्तम प्रशासक नाही आहेत, तर ते सहकार क्षेत्रातले कार्यकर्ते राहिले आहेत। सहकाराच्या क्षेत्रात सहकारी बँक असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतः ऍक्टिव्हली काम करणारे अमितभाई असल्यामुळे, या क्षेत्राची पूर्ण जाण त्यांना असल्यामुळे आपण सगळे बघू शकतो की केंद्र सरकारचा सहकार क्षेत्रावरचा फोकस वाढला, मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्रात निवेश वाढला, मोठ्या प्रमाणात सहकार गावागावापर्यंत पोहोचवण्याकरता पॅक्स असतील, एफपीओज असतील, यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात विविध योजना त्या ठिकाणी सुरू झाल्या आणि त्यातनं आज आपण पाहू शकतो की सहकाराचं एक अत्यंत नवीन स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे। मला या निमित्ताने सांगायचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्रात तर आपण आहोत, पण केंद्र सरकारने आपल्याला जे जे काही या ठिकाणी टार्गेट्स दिले होते त्यापेक्षा जास्त काम हे महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी करू शकलो। आणि म्हणून मला असं वाटतं की आज या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जे काही कार्य चाललेलं आहे त्यातनं आमचा जो सामान्य शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला देखील फायदा होतोय, त्यातनं रोजगाराची निर्मिती होते, त्यातनं एक चांगलं मार्केटचं लिंकेज मिळत आहे आणि विशेषतः पॅक्सच्या स्ट्रेंथनिंगमुळे एक वेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागामध्ये तयार करण्याचं काम आज केंद्र सरकारच्या माध्यमातून चाललंय। मी या निमित्ताने माननीय केंद्रीय मंत्री महोदयांना आश्वस्त करू इच्छितो की सहकारामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रणी राहिलेला आहे आणि भविष्यातही महाराष्ट्र जे जे काही सहकाराच्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी मानकं ठरवाल
त्या सगळ्या मानकांवर पुढे राहण्याचा प्रयत्न महाराष्ट्र करेल आणि हे जे एफपीओचं आणि आमच्या पॅक्सचं आंदोलन आता सुरू झालेलं आहे हे कुठल्याही हालतीत आता आम्ही ते संथ होऊ देणार नाही. त्याला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करू आणि त्यातनं अधिक समृद्धी आणण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी बोलता येतील, परंतु माननीय गृहमंत्री मोदयांना पुढचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम सुरू व्हायला 1 तास उशीर झालेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना त्यांचं भाषण ऐकायचं आहे. म्हणून मी केवळ जाता जाता नाफेडचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो की नाफेडने अतिशय चांगलं काम गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. विशेषतः वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीमध्ये नाफेडनी, मग ती कांद्याची खरेदी असो, ती सोयाबीनची खरेदी असो, वेगवेगळ्या खरेदीमध्ये नाफेडने अतिशय चांगलं काम केलेलं आहे. फक्त एक सूचना नाफेडला देतो मी की आपण चांगलं काम करता, फक्त खरेदीच्या वेळी अनेक वेळा पोती कमी पडतात, थोड़ा बोरों का अकाल हो जाता है, तो उतना थोड़ा ध्यान में रखिए. बाकी आप बहुत अच्छा काम कर रहे हैं, पहले से उसका प्लानिंग कीजिए तो उसके कारण हमारे किसानों को उसका प्रॉब्लेम नहीं होगा. पण तुम्ही चांगलं काम करताय म्हणून मी नाफेडचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या सहकार वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.